सर्वांना सप्रेम नमस्कार। मित्रांनो, मी अमोल अनिल गायकवाड। काही दिवसांपूर्वी मी एका नागरिकाच्या समस्येसाठी पोलीस स्टेशनला गेलो असता तेथील कर्मचाऱ्यांनी जी काही मला सामान्य नागरिकाला वागणूक दिली, ही वागणूक अतिशय निंदनीय आहे। आणि या वागणुकीचा आणि मी त्यांना विचारलेला काही शासकीय परिपत्रकाचा, तसेच पोलीस अधिकाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना व इतर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जे काही नेमून दिलेली बंधनं आहेत यांची विचारणा केली असता त्या अधिकाऱ्यांना, त्या कर्मचाऱ्यांना त्या गोष्टींबद्दल किंचितही माहिती नाहीये। तुम्ही पाहू शकता, जे काही पोलीस अधिकारी आहेत ते स्वतःच कायद्याचं पालन करत नाही व नागरिकांकडून अपेक्षा ठेवतात की त्यांनी कायद्याचं पालन केलं पाहिजे। म्हणूनच मी तुम्हाला इथून पुढे पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर 2-3 गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे। या गोष्टींना धरून जर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेले तर तुमचे काम होणार म्हणजे होणार। यासाठी तुमच्या माहितीसाठी 1 ऑक्टोबर 2023च्या शासन परिपत्रकानुसार जे काही शासकीय कर्मचारी आहेत त्यांचा विभाग कुठलाही असो, त्यांना किंवा त्याची पोस्टिंग कुठलीही असो, त्यांना देखील शासनाने नेमून दिलेल्या ओळखपत्राचा जो काही GR आहे त्या GR नुसार त्यांनी आपलं ओळखपत्र आपण असलेल्या कार्यालयात आपल्या कामकाजाच्या वेळेस ते परिधान करणं व दर्शनी भागात ठेवणं हे बंधनकारक आहे। हा GR मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तसेच जे कोणी पोलीस प्रशासनाकडे आपल्या कामासाठी जात असतील त्या लोकांनी लक्षात ठेवायचं आहे की हे जे पोलीस आहेत हे पोलीस आपले सेवक आहेत, ना की आपले मालक। त्यामुळे जर आपल्यासोबत त्यांनी केलेला आवाजाचा मोठेपणा, तसेच तुम्हाला दिलेली असमानतेची वागणूक, या गोष्टी संदर्भात तुम्ही त्यांच्या विरोधात आवाज उठवू शकता व त्यांना त्यांच्या नेमून दिलेल्या कर्तव्याची जाणीव करून देऊ शकता। तसेच शासनाने देखील नागरिकांनुसार तुम्हाला काही अधिकार दिले आहेत। हे अधिकार त्यांच्यावरती बंधनकारक आहे। जसे की एखादा नागरिक आपल्या पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर त्याला सन्मानाची वागणूक देणं, तो आल्यानंतर त्याचा गुन्हा दाखल करायचा असेल तर माहिती घेऊन 1 तासाच्या आतमध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे। अशा प्रकारे 5 ते 6 पॉइंटचे त्यांच्यावरती नागरिकाच्या सनदेनुसार नागरिकांना आपल्याकडून सेवा देणे बंधनकारक आहे। आणि ही सनद देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटला देणार आहे। त्यामुळे इथून पुढे हा व्हिडिओ संपूर्ण पहा व पोलीस स्टेशन व आपण इतर कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यासमोर बसल्यानंतर त्याला आपलं जर ऐकत नसेल तर विचारणा करा। कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल। 7378515656 या नंबरवरती तुम्ही संपर्क साधावा व आपल्याला आलेल्या अडचणींना सामोरे जावं।